कार मारले लगातार तर 5,000 रुपये भालेमामा यांच्याकडून. अजिंक्य घरत राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेला आपण बघतोय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूपच बाहेर होता. पंच धनेश दांडेकर यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजिंक्य घरत शोल्डरचा पुरेपूर वापर करताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडीशी हाईट सुद्धा आहे या खेळाडूची, त्यामुळे अतिरिक्त बाउन्स कधी कधी चेंडूला मात्र उसळी देतोय आणि कधी कधी चेंडूला टप्पा पडल्यानंतर बाहेर काढतोय, आतमध्ये घेतोय. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तेच काम सातत्याने करताना आपल्याला अजिंक्य घरत बघायला मिळतोय. बोटांमध्ये जादू आहे ती अजिंक्य घरतची आहे. तेच गोलंदाज आहे, परंतु इन स्विंग आउट स्विंग दोन्ही बाजूनी चेंडूला वळवतोय. ही ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि तीच कामगिरी करताना अजिंक्य घरत आपल्याला बघायला मिळतोय. तर निश्चित चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. हाही थोडंसं आपण पायाचा पुरेपूर एक पाऊल थोडंसं पुढे टाकलं होतं आणि सरळ चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं बॅटवर घेतला होता, परंतु क्षेत्ररक्षण आपण पाहिलं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतंय. वीर तानाजी पारगाव संघ अत्यंत चांगल्या प्रकारचे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. तितक्याच चांगल्या प्रकारचं या ठिकाणी गोलंदाजी रनअप सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे. हा मात्र चेंडू हवेमध्ये गेलेला आहे. क्षेत्ररक्षक बघायचा आहे. पंचांचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहतोय. 4 धावेकरता चौकार येताना अत्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय. चौकार येताना बघायचं थोडंसं अजिंक्य या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षकावर थोडेसे नाराज होताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की गोलंदाजी अत्यंत चांगल्या प्रकारे जीवाच्या आकांताने की आपला संघ कुठे ना कुठेतरी या ठिकाणी विजयाच्या दिशेने कशा प्रकारे वाटचाल करेल, कशा प्रकारे कमीत कमी धावसंख्या दिली जाईल आणि फलंदाजाला कशा प्रकारे रोखता येईल धावसंख्येपासून, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी निश्चितच त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. हाही जर आपण पाहिलं बघायचं आता चेंडू मात्र खूप हवेमध्ये गेलेले क्षेत्ररक्षक आहेत. यस, कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत आणि झेल या ठिकाणी चांगल्या प्रकारचा घेतला जातोय. चेंडूला गॅदर केलं जातंय. फलंदाज बाद होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ऐकूया डीजेला. संजित मला वाटतं मला माहिती नाही त्याचं नाव नक्की. अमर काय आहे? धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद. बघायचंय दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचंय. अमर आलेले आहेत. बघायचं एकंदरीत जर या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी अमर आलेले आहेत. डावखुरा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. बघायचं निश्चितच कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करतील, परंतु जर गोलंदाजी जर आपण पाहिली तर अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळते. आई मात्र पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या ठिकाणी आपण पाहतोय. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा आणि चेंडू पाहिले तर षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील चेंडू जर आपण पाहिले 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असे आणि या चेंडू मागे जर आपण पाहिलं तर सलामीचे फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सागर आहेत. बघायचं सागर निश्चितच या शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील आणि काय कामगिरी करतील, कशा प्रकारची फलंदाजी करतील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होत ठिकाणी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. जर एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं आयोजन, तसंच आपण जर पाहिलं तर या दुपारच्या सत्रानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं. थँक्यू सर, 1 मिनिट थांबवतो. ओके ओके. सरगम सरपडा, आई चंडिका कोपर, बिरवाडी, माकणे, घाटीम,
कनाद रायडर्स भाडोली, विनर्स टेंबोडे या सर्व संघांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपली प्रवेश फी जमा करावी, कारण आयोजक हे आपल्याला खेळायला बोलवतात, तर त्यांना सुद्धा भरपूर खर्च आहे. ते चांगले चांगले स्टँड आपल्याला बघायला मिळतात. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, मोठमोठ्या ट्रॉफीज आहेत. तर जो सामना शुल्क आपल्यासाठी ठेवलेला आहे तो आपण जमा करायचा आहे, कारण सकाळपासून आम्ही जवळजवळ 15 ते 20 वेळा सांगून झालंय. तर आपण आपली प्रवेश फी जमा करावी. आयोजकांनी आम्हाला असं सांगितलंय की 4 चेंडू टाकून झाले की एकदा प्रवेश फीसाठी अनाऊन्स करा, तर ते योग्य वाटत नाही. लाईव्ह स्पर्धा बघतायत, भरपूर प्रेक्षक लाईव्ह बघतायत, त्यामुळे आपण आपली प्रवेश फी जमा करावी अशी आपणास नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा नावं घेतो. कनाद रायडर्स भाडोली, विनर्स टेंबोडे, वीर तानाजी पारगाव. आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे इथे. HG स्पोर्ट उमरोडी, सरगम सरपाडा, आई चंडिका कोपर, बिरवाडी आणि घाटीम या सर्व संघांना विनंती करतोय आपली प्रवेश फी जमा करावी. सगळ्याचं एकंदरीत जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आहे की आपला एक एक 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. विनंती आहे, कारण की जर गोलंदाजाचं किंवा फलंदाजाचं नाव नक्कीच माहीत नसलं तर थोडस ऑनलाईन मध्ये आपल्याला अडचणला सामना तगायचं. योगेश आलेले आहेत, कुणाल आहे त्या ठिकाणी. जर आपण पाहिलं षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय कुणाल आहेत. एकंदरीत कुणाल जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची निश्चितच गोलंदाजी करतील, कारण की 3 षटकांचा खेळ आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा लागलेत. ओके, 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपण पाहतोय. तर कुठे ना कुठेतरी एखादी मोठी धावसंख्या काढण्याचा प्रयत्न असेल तर हाही मात्र आपण पाहतोय. बघायचं आहे क्षेत्ररक्षक थोडेसे मागे आहेत. 1 धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा मात्र या ठिकाणी अर्जित केल्या जातात आणि या 2 धावेनिशी एकंदरीत आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 9 रन्स, 9 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. धावफलकावर कुठे ना कुठेतरी लागताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस संत गतीचा खेळ, हाही बॅटवर एकदम फुलटा चेंडू पडला होता. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय. तर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठे ना कुठेतरी असते. हॅलो, ताई मात्र मारण्याचा प्रयत्न अत्यंत चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. भाल्या मामा कुठे असतील तरी इथे भाल्या मामा. 1 धाव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. यष्टीरक्षण मात्र अत्यंत चांगल्या प्रकारचं करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की चेंडू ज्या वेळेला निर्धाव जातो त्यावेळेला यष्टीरक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. तर थोडस आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीशी धावसंख्या स्थिरावताना थोडीशी पाहायला मिळत आहे. हाही चेंडू अत्यंत चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. यॉर्क लाईनचा चेंडू आपण पाहतोय, बुंद्या टाकलेला चेंडू. थोडस फलंदाज कुठे ना कुठेतरी या ठिकाणी धावसंख्येपासून वंचित राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि या 12 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 12 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या जातात. षटक क्रमांक 3 शेवटचं आणि अंतिम असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन यांना आपण पाहतोय. तर कैसे 2 संघ या ठिकाणी आपण एका बाजूने पाहतोय, तर एका बाजूने आपण पाहिलं वीर तानाजी पारगाव, तर एका बाजूने आपण पाहतोय बहाडोळी. अशा या दोन्ही संघामध्ये या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत 2 षटक समाप्त झालेली आहेत. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 12 धावा. हाही जर आपण चेंडू पाहिला
बघायचं एक धाव पूर्ण केली जात आहे. खराब क्षेत्ररक्षण असं पाहायला मिळतंय. बघायचं लॉंग ऑफच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहिलं चेंडू गेलेला होता, परंतु क्षेत्ररक्षण थोडस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. आता मात्र कुठे ना कुठेतरी मोठे फटके मारण्याचा नक्कीच मानस असेल, कारण की जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारचे षटकार आणि चौकार पाहायला मिळाले होते. एक मोठी 90 धावसंख्या पाहायला मिळाली होती. हाही सरळ आपण पाहतोय त्रिफळा उडवला जातं. ते चांगल्या प्रकारची गोलंदाजी, लाईन टू लाईन गोलंदाजी, फलंदाजी बाद होताना आणि एक सुमधुर गीत येत राहा. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गार्गेश. बघायचा गार्गेश आलेले आहेत. चेंडू जर आपण पाहिले 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. हाही जर या ठिकाणी पंच दर्शवतात की आज फैर चेंडू आहे, अवांतर धाव. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेले आहेत. जर चेंडू आपण अत्यंत पाहतोय की चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर पहिल्या चेंडू मागे अत्यंत क्षेत्ररक्षण केलं होतं चांगल्या प्रकारे, त्यानंतर 2 धावा आल्या होत्या. दुसरा चेंडू आपण पाहिला त्रिफळा उडवला. तिसरा चेंडू स्वैर चेंडू आपण पाहतोय. हाही फुलटा चेंडू बाहेरच्या टप्प्यामध्ये सरळ सीमारेषे पार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा येताना षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. चेंडू दुसरा चेंडू द्या. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 20 धावा, 20 रन्स, सॉरी 21 धावा. 21 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धाव फलकावर लागलेले आहेत. चेंडू जर आतापर्यंत पाहिले शेवटच्या अंतिम अशा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू मागे कुठे ना कुठेतरी 10 ते 12 धावसंख्या येतील का? हाही जर आपण पाहिलं 1 धाव पूर्ण होत आहे. या ठिकाणी फलंदाज थोडेसे धाव घेताना बॅट आपली या ठिकाणी टाकलेली आहे. बॅट टाकून जातात, तिसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. बघा फलंदाज या ठिकाणी धावताना त्यांच्या हातामधून या ठिकाणी आपण पाहिलं बॅट सुटली, परंतु बॅट त्या ठिकाणी आपल्या मैदानावर ठेवली आणि त्यानंतर 3 धावा पूर्ण केल्या. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन. गार्गेशसाठी कल्पेश कुडू, पोलीस पाटील बाहडोले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये लागलेले आहेत. आता बघायचं आहे आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा सामना आहे आणि आता मात्र बघायचं आहे ह्या चेंडू मागे काय होईल. हाही जर चेंडू आपण पाहिलं तर 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेतील का अजिंक्य यांच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू विसावला जातोय. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा, 25 रन्स, 25 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर या षटकामागे बघायचा शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडू मागे षटकार किंवा चौकार पाहायला मिळेल का, की एक चांगल्या प्रकारचं मनोरंजन आमच्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल. त्या चेंडू आपण पाहिला क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, 2 धाव पूर्ण केलेले आहेत. तिसरी धाव घेतील का, तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलेले आहेत. फेकी येत आहे परंतु त्या ठिकाणी आमचे यष्टीरक्षक थोडेसे चुकी करतायत. हातामध्ये चेंडू जर मिळाला असता आणि लावला असता तर 1 धाव वाचली असती. 3 धावा या चेंडू मागे पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त झालेल्या फर्स्ट इनिंग या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या जर आपण एकंदरीत जर पाहिली तर 28 धावा धावफलकावर लागल्या जातात. 29 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते विजय संपादन करण्यासाठी बहाडोळी संघापुढे. सॉरी बघायचं 29 धावेचं आव्हान असेल ते वीर तानाजी पारगाव संघापुढे. तर पुढील समालोचनासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो माझे सहकारी मित्र
मनोज पाटील सर. हॅलो हॅलो. यानंतर सरपाडा 11 आणि बिरवाडी. चला, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. बिरवाडी आणि सरपाडा. चला प्लीज थोडी घाई करा. बहाडोली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर पाठवा. वीर तानाजी पारगाव. सरपडा 11 आणि बिरवाडी या दोन संघांदरम्यान आदरणीय विलास अंधेर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक होताना. सरपडा. विजयासाठी 29 धावांचं लक्ष. मागच्या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर सागर कुडू आणि मागच्या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच सचिन गरत दोघे एकमेकांसमोर उभे आहेत. दोन मिनिटं थांबा. कंपल्सरी शूज आहेत असं आम्हाला कमिटीने सुचवलंय.
29 धावांचं लक्ष विजयासाठी 18 चेंडूमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर कुडू, ज्याने बॅटच्या साह्यामध्ये फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती म्हणून चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिलं षटक हाताळतोय मिस्टर सागर कुडू. मॅन इन फॉर्म पहिल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच झाला होता सागर कुडू. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी झाली होती, परंतु पारगावच्या अगेन्स्ट थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळाला. या वेळेला आपण बघतोय पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. सचिन गरत मॅन इन फॉर्म आणि पहिल्या चेंडूवर सागर कुडूचा समाचार घेतलाय चौकाराने. विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकताना सचिन गरत आपल्याला बघायला मिळतोय. वीर तानाजी पारगाव संघाला पुढे नेताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सचिन गरत. तर एका बाजूने आपण बघतोय सागर कुडू गार्गेशला थांबवलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर कुडू आलाय. निकेत काकडे थोडासा आवाज द्या ना. हॅलो हॅलो चेक. हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना सागर कुडू. यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटने या आधीच्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने फटका खेळला होता, परंतु सचिन गरजचा क्लास आहे की रिव्हर्स फटके खेळण्यामध्ये माहिर आहे हा खेळाडू, परंतु यावेळेला पूर्णपणे चुकलेला आहे. राऊंड द विकेटने मारा करतोय मिस्टर सागर कुडू. यावेळेला आपण बघतोय इनफिल्डच्या वरून 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. खूपच लांब होता चेंडू. प्रफुल आणि अक्षयच्या बरोबर मधोमध चेंडू पडला. दोघेही खेळाडूंनी प्रयत्न खूप केले होते, परंतु चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. सागर कुडूने हॅट्रिक घेतली तर अमित पाटील कोपर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. यावेळेला आपण बघतोय योगेश पाटील चांगला झेल आपल्याला बघायला मिळतोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची धावसंख्या या ठिकाणी 8 धावा आपण पाहतोय धावफलकावर लागलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर 8 धावा झालेल्या आहेत. बघायचं एकंदरीत कुठे ना कुठेतरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळतंय. हाय अक्रॉस द लाईन आपण पाहतोय चेंडू या सरळ सीमारेषे पार 6 धावे करता षटकार येताना. आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 14. हाही मात्र आपण पाहिले तर बघायचं आहे सरळ हवाई सफर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत जर आपण पाहतोय जाऊन पोहोचते 9 चेंडूचा इशारा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रेटचा इशारा पंचाकडून पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 21 धावा. विजय संपादन करण्यासाठी आपण पाहिलं 8 धावेची आवश्यकता. बघा या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मात्र समाप्त होत आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा धावफलकावर लागल्या जातात. 12 चेंडू आणि विजय संपादन करण्यासाठी जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता विजय संपादन करण्यासाठी. तर त्याचं मनोज सर एकंदरीत काय म्हणाल? पहिलं षटक पाहिलं आपण, पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या आणि आता 12 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता आहे. तर काय म्हणाल एकंदरीत दोन्ही संघाबद्दल? तर एकंदरीत आपण पाहिलं तर पहिलं षटक अत्यंत चांगल्या प्रकारचं सुरेख अशी फलंदाजी. मला तरी असं वाटतं की सागर कुडूने गोलंदाजी घ्यायला हवी नव्हती, कारण गार्गेश एक चांगला गोलंदाज आहे, तर त्यालाच पाचारण करायला हवं होतं. परंतु कदाचित गार्गेश थकला असेल, त्यामुळे सागर कुडूने ही पहिली ओव्हर आहे ती पहिलं षटक टाकलं आणि कुठेतरी पारगाव संघ मजबूत स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. गार्गेश षटक क्रमांक दुसरं, धावा आल्यात पहिल्या चेंडूवर 2. विजयासाठी आपण बघितले तर 6 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं आणि गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. अखिल तारे बॅक टू डग आउट. सागर कुडूचं एक दर्जेदार क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि तेवढीच चपळाई अमर पाटीलने दाखवली. गडी बाद होतोय. घेतोय छोटासा ब्रेक. चांगल्या प्रकारची फेकी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. तर आता मात्र आपण पाहिलं होतं विजय संपादन करण्यासाठी कुठे ना कुठेतरी घोडदौड सुरू असताना या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र विजय संपादन करण्यासाठी एकंदरीत जर आपण पाहिलं फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे विजय संपादन करण्यासाठी. हाई चेंडू आपण पाहिला तर अत्यंत चांगल्या प्रकारचं कमबॅक मात्र गोलंदाजाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख अशी गोलंदाजी निश्चितच आपण पाहतोय. तर एकंदरीत कुठे ना कुठेतरी आपल्याला विजय संपादन करायचं असेल किंवा पुढच्या फेरीमध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं असेल तर गोलंदाजी अत्यंत चांगल्या प्रकारची करणं आवश्यक आहे. तितकंच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं आवश्यक आहे. कारण की पहिलं षटक आपण पाहिलं होतं, पहिल्या षटकामागे तब्बल 21 धावा 21 रन्स आल्या होत्या आणि कुठे ना कुठेतरी फलंदाज या ठिकाणी आपली प्रभावी अशी फलंदाजी करून नक्कीच गोलंदाजावर भारी पडलेली आहेत. एका बाजूने जर आपण पाहिलं तर वीर तानाजी पारगाव संघ नक्कीच आपल्या नावाप्रमाणे नक्कीच वीर ठरतोय का, की बघायचं निश्चितच कशा प्रकारचं या ठिकाणी या 6 धावा येणाऱ्या. जर आपण पाहिलं तर चेंडू जर आपण पाहिलं षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि चेंडू झालेले आहेत ते 3 चेंडू झाले आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघायचं क्षेत्ररक्षण होईल का. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 5 धावेची आवश्यकता. बघायचं दोन्ही संघासाठी सामना बॅलेन्सिंग आहे. बघायचं अटीतटीचा सामना, काटेकी टक्कर दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हाही क्षेत्ररक्षण करणे जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव येते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय मार्गस्थ होताना 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाजी मात्र चांगल्या प्रकारचं गोलंदाज या ठिकाणी नक्कीच कमबॅक करताना थोडस स्लोवर चेंडू होता. व्हेरिएशन निश्चितच पाहायला मिळालं होतं. 1 धाव पूर्ण होतंय. धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचतंय 26 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि विजय संपादन जर आपण पाहिलं तर 6 चेंडू मागे 3 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता या ऐकूया डीजेला. चला घाई करायची, आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत.
यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत सरपाडा विरुद्ध बेरवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण तयार राहायचं आहे. 6 चेंडू आणि विजय संपादन करण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. आई आपण पाहिलं बघायचंय 2 धावा घेतील का. 1 धाव पूर्ण केलेली आहे. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी येत आहे परंतु 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. आता कुठे ना कुठेतरी जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. तर काय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल का. 5 चेंडू आणि विजयी संपादन करण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. बघायचं आहे कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करेल का आणि त्रिफळ उडवलं जातं. या चांगल्या प्रकारची कामगिरी कमबॅक करताना या ठिकाणी कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय बहाडोळी संघ फलंदाज बाद होताना आणि एक सुमधुर गीत येताना. आगरी समाज बांधवांसाठी एक खुशखबर आहे की येत्या 25 जानेवारी या दिवशी कशित कोपर चषक आहे आणि 25 जानेवारी हा आगरी समाजासाठी राखीव दिवस ठेवलेला आहे. तर फक्त 10 टीम घेतील. तर कोणाला एंट्री करायची असेल तर अमित पाटील कोपर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपल्यासाठी 25 जानेवारी हा दिवस दिलेला आहे. तर 25 जानेवारी आगरी समाजाच्या 10 टीम घेण्यात येतील. तर कशित कोपर चषक 2025-26 मध्ये खेळायचं असेल तर अमित पाटील कोपर यांच्याशी संपर्क साधा. फक्त 10 टीम आहेत. 25 जानेवारी 2026 या दिवशी 22 तारखेला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. धन्यवाद. या वेळेला आपण बघतोय यश वजेच्या वरून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. इथे पारगाव संघ विजय होताना आपल्याला बघायला मिळतोय. अभिनंदन पारगाव संघाचं. आणि या स्पर्धेत आपण आलात खेळलात त्याबद्दल कनाद रायडर्स बहाडोली संघ आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यानंतर होणारा सामना सरपाडा वर्सेस बिरवाडी.